नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. हे माहिती असेल ते कपल एड वॉरन लॉरेल वॉरन, US एक कपल. एड वॉरन तर त्याची डेथ झाली, नॅचरल डेथच झाली. त्यांनी म्हणजे त्यांचे पूर्ण म्युझियम आहे त्यांचा, पूर्ण त्या त्याच्या घरालाच म्युझियम बनवून टाकलं आहे. पण ती लॉरेन वॉरनचं एक असं कोट आहे की म्हणजे इंग्लिशमध्ये ती असं म्हणते की इफ यू चॅलेंज द डेमॉनिक इट विल वेट अंटिल यू गेट वल्नरेबल अँड वेन यू गेट वल्नरेबल देन इट स्ट्राईक्स. म्हणजे तुम्ही त्या डेमॉनिक प्रेझेन्स जो असेल किंवा एंटिटी असेल, स्पिरिट असेल, त्याला चॅलेंज करू नका. किंवा जर तुम्ही चॅलेंज केलं, तुम्ही जोपर्यंत वल्नरेबल होत नाही किंवा तुम्ही तुमच्या एकदम लो पॉईंटला किंवा तिथे येत नाही, ती एक चान्स शोधत असते, संधी शोधत असते. ती लगेच नाही दडत हां, म्हणजे असं नाही की तुम्ही तिला म्हणाल की कोण आहे तू, म्हणजे भूत लगेच ती तुम्हाला अवतीभोवती फिरत राहणार. हां, ती तुम्हाला हळूहळू इतकं त्रास देत जाणार ना, ती अशी ट्राय करणार की तुम्हाला ते घेऊनच जाणार. त्यामुळे त्यांना चॅलेंज करणं बरं नाही असं. आणि त्यावरूनच आपण बघतो ना, जर आपल्या भारतातला जो गौरव तिवारी तो त्याची पण डेथ खूप जास्त मिस्टिरियस होते. तो 31 वर्षाचा होता. 31 वर्ष म्हणजे खूप खूप जास्त तरुण होता तो मुलगा. तरुण होता, खूप तरुण म्हणजे. आणि एवढ्या तरुण वयात पण त्यांनी हे सगळं जगासमोर एक ॲज अ सायंटिफिक, कारण तो स्वतः पायलट होता. त्याच्यासाठी असं नाही, आपण नाही म्हणू शकत की काहीतरी असंच म्हणजे कोणी उठून आला आणि अंधश्रद्धा पसरवतोय. पायलट झालेला माणूस आहे जो बाहेरच्या देशात गेला आहे, जो तिकडे फर्दर स्टडीज करतोय त्या एरोनॉटिक इंजिनिअरिंग किंवा जे काय असेल ते. आणि तो इकडे येऊन कारण जसं आपण त्या सिरीजमध्ये बघितलं की तेव्हा त्याला त्या फ्लाईटमध्ये, जो त्याचा प्रायव्हेट प्लेन होता त्याच्यामध्ये त्याला इन्सिडेंट आला. तो स्वतः सिंगल हँडेडली तो फ्लाईट फ्लाय करतो आहे. फ्लाईटमध्ये टर्ब्युलन्स आला आहे आणि इंजिनच बंद झालं, इंजिन स्टार्ट होत नाही. आणि फ्लाईटमध्ये एकटा असताना त्याला मागून आवाज येतो, माणूस मागून त्याला बोलतो की हे कर ते कर. त्याच्यानंतर तो फ्लाईटचं इंजिन स्टार्ट होतं, फ्युअल वापस इंजिनमध्ये जातं आणि इंजिन स्टार्ट होऊन तो जस्ट त्या डेथ डोअरला टच करून तो वापस येतो. आणि नंतर मागे फिरून बघतो तो कोण नाही. आणि हे पायलट जे बाहेरच्या देशामध्ये तर असे एक्सपिरियन्स आहेत, जे त्याच्यानंतर मग त्याने बरेच, आपण जसं सिरीजमध्ये बघितलं आहे की त्यांनी बाहेरसुद्धा त्याला डिमांडवर, म्हणजे त्यांनी काय बोलतात आपण, बरेच असे म्हणतो ना हॉन्टेड प्लेसेसमध्ये एन्क्वायरी वगैरे आपण काय म्हणू शकतो त्याला बोलवलेलं. हां, तर तसं करून मग त्याच्यानंतर मग तो इकडे आला आणि त्याने IPS एस्टॅब्लिश वगैरे केली. आणि तर मग ते खूप सायंटिफिक रिझन वाईजच जातं ना, म्हणजे ते स्वतः पायलट आहे, स्वतः त्या इंजिनिअरिंग. तुला माहिती की बाहेरच्या देशात ह्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींवर प्रॉपर अभ्यास केला जातो. हो, अगदी. आपल्याकडे पण आता ते गौरव तिवारीच्या नंतर बऱ्याच जणांनी सुद्धा केलं आणि ते मशीन वाईजसुद्धा ते डिटेक्ट करतात वगैरे. पण खरं सांगू तर अजूनपर्यंत मी बऱ्याच, म्हणजे जवळजवळ 100-150च्या वर हॉरर मूव्हीज तेवढ्या बघितल्या आहेत. अगदी आपल्या भारतातल्या असो किंवा बाहेरच्या, म्हणजे अगदी इन्सिडियस फ्रँचाईज असो, कॉन्जरिंग असो, नन असो, ॲनाबेल, या तर फ्रँचाईज झाल्या. बाकी पण फिअर स्ट्रीट वगैरे या बऱ्याच मूव्हीज बघितल्या आहेत. पण या बघून ना एक प्रत्येक मूव्हीमधून काही ना काही शिकण्यासारखं, काही ना काहीतरी असं समजण्यासारखंच असतं. आणि हे बाहेरच्या देशांमध्ये किती प्रमाणात ते त्याला समजून घेतात, त्याला एक्सप्लेन करतात किंवा एक त्या प्रकारे असतं. कारण आपल्या एक मागच्या पॉडकास्टमध्ये मी तुला जसं सांगितलं की एक माझा इन्सिडेंट झालेला. मी त्या डुप्लेक्स आमच्या रूममध्ये होतो, मी वरती झोपलेलो आणि मी असंच आपला एकटा होतो म्हणून समन टाईप एका एंटिटीला केलं. तर तो आता ते ठीक आहे की म्हणजे ते चांगलं होतं की ती एंटिटी जरी आली, तिचा प्रेझेन्स जरी तिने दाखवला मला आणि मला तिने थोडासा असा चोक करण्याचा किंवा असा प्रयत्न केला घाबरवण्याचा, पण ती इतकं काय तिने हार्म नाही केलं, हे नशीब म्हणजे किंवा चांगलं. पण त्याचा एक जर रेफरन्स द्यायचा म्हटलं ना, तर इन्सिडियसमध्ये मला वाटलं एक इन्सिडियसचा एक कुठला तरी पार्ट आहे फ्रँचाईजचा. त्याच्यामध्ये सुद्धा एक अशी स्टोरी आहे की त्या स्टोरीमध्ये ती मुलगी आणि तिचे वडील दोघंच असतात त्या घरामध्ये. तिच्या आईची डेथ झालेली असते, पण तिला तिच्या आईची खूप आठवण येते. आणि त्याच्यासाठी ती ज्या एक ओल्ड लेडी असते ना, की जी ह्या गोष्टीमध्ये खूप अशी पारंगत असते, की ती स्पिरिटला बोलवून त्यांच्याशी कम्युनिकेशन करून देते. एक मिडलमॅन टाईप, की ती कम्युनिकेट करून देते. तर
ती तिच्याकडे जाते. त्या स्टोरीमध्ये असं दाखवलं आहे मूवीमध्ये. आणि हे मोस्टली रिअल बेस्ड मूवीज त्यांच्या असतात, ज्या कारण ते डिस्क्लेमर आधी देतात. तर ती त्या बाईकडे जाते, तिला म्हणते की असं असं आहे, मला आईसोबत कम्युनिकेट करून दे. ती ट्राय करते तिच्या तिच्या घरी, त्या ओल्ड लेडीच्या घरी. पण तिला समजते की बाबा हे कम्युनिकेट करणं चांगलं नाही, कारण तिची आई जी म्हणजे जेव्हा ती जिवंत होती ती स्वभावाने खूप चांगली होती. पण जेव्हा ती कम्युनिकेट करायला ती इन्व्हाइट करायची, समन करायची ना, तेव्हा दुसरीच एंटिटी यायची आणि ही खूप खतरनाक होती. ओफ. आणि हे त्या ओल्ड लेडीला समजलं. त्यामुळे ती काय म्हणाली, तिला सुद्धा सांगितलं की काहीतरी ती काही रिझनसाठी तिने ते सोडून दिलं की नाही येऊ शकत किंवा जे काय आहे ते. पण तिला पण सांगितलं की हे तू सुद्धा ट्राय करू नकोस. पण शेवटी ती तिच्या म्हणजे आईची आठवण येत होती, त्यामुळे तिने घरी असताना ट्राय वगैरे केलं. तर त्या फिल्ममध्ये असं दाखवलं की जो तिचा बेड होता वरतून AC डक्ट होता तिच्यावरती. तर ती समन वगैरे करायची की आई ये, म्हणजे बोलवायची आईला, की असं पण नाही की रॅन्डम कोणाला तरी की बाबा ये, पण आईला बोलवायचे. पण तिला हळूहळू असं जाणवायला लागलं कोणतरी येतं आहे, तर तिला वाटलं तिची आई आहे. तर ती कम्युनिकेट वगैरे करायची, बोलायची. पण हळूहळू ना ती एंटिटी जी यायची ती तिला त्रास द्यायला लागली. आणि त्या AC डक्टमधून सारखा तिला आवाज यायचा. जेव्हा ती समन वगैरे करायची ना, AC डक्टमधून वगैरे असा आवाज हलका असं जाणवायचं तिला. त्यानंतर ती एंटिटी जाणवायची, मग ती कम्युनिकेट व्हायची. पण नंतर मग हळू तिला त्रास व्हायला लागला. तर मग असं आहे की समन करणं किंवा बोलवणं सांगूच नाही शकत की तेच येतील, कारण चांगल्या राहिल्या बाजूला आणि म्हणजे दुसऱ्याच आपल्या भोखंडी येऊन बसतील असं ते असतं. खूपदा असतं ना की म्हणजे खूप एका ठिकाणी वाचलेलं आपण की जेव्हा आपला एक व्यक्ती जातो ना, आपल्याला आपली खूप जवळची व्यक्ती जेव्हा ह्या जगातून निघून जाते, आपल्याला त्यांना असं फ्री केलं पाहिजे. आपल्याला त्यांना त्यांच्या आठवणीत, हो हो हो. त्यांच्या आठवतात म्हणजे कारण आठवणी होल्ड करतात बऱ्याच गोष्टी. आणि आपल्याला वाटतं की त्यांनी परत यावं, परत यावं, परत यावं. पण जेवढी आपण त्यांची जास्त आठवण काढू किंवा त्यांना जास्त बोलवू ना, तेव्हा ते येतीलही. हो. पण जेव्हा ते येतील, ते असंही असू शकतं एकटे येणार नाही, ते कोणाला तरी सोबतही आणू शकतात. कारण त्या जगात जाऊन त्यांच्या मागेही कोणतरी येऊ शकतं ना. तर म्हणून बोलतं की ज्यावेळी व्यक्ती जातात त्यावेळी त्यांना सोडून दिलं पाहिजे. त्यांना सोडून त्यांच्या दिलं पुढच्या पाहिजे. प्रवासासाठी अगदी. त्यांना तिथून म्हणजे इथून ह्या जागेवरून मुक्त केलं पाहिजे. तेच तेच. आणि म्हणजे कसं आहे, आता जसं मगाशी आपण गीतेचा एक रेफरन्स घेतला. गीतेमध्ये सुरुवातीलाच एक अजून एक असा एक रेफरन्स आहे की माणूस जसा ज्या वेळी मरतो, तर त्याचा नेक्स्ट जी जर्नी आहे ती त्याच्या डेथच्या टायमाला किंवा त्याच्या या पूर्ण जर्नीमध्ये अशी असते की बाबा सपोज जर तो या एक एक ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा या पोझिशनमध्ये किंवा या माइंडसेटमध्ये मेला किंवा त्याची डेथ झाली, तर नेक्स्ट त्याचं जे आपण म्हणू शकतो की जन्म होणार असेल, किंवा आपण सांगू नाही शकत, हे कन्फर्म नसतं की त्याचा मनुष्य देहामध्येच आता जन्म होणार आहे. बरं, हे तर गीतेत पण लिहिलं आहे 74 लाख योनी आहेत, 84 लाख, म्हणजे आता आकडा विसरलो, पण इतक्या लाख योनी आहेत. या योनीमध्ये आपल्याला कुठली पण योनी मिळू शकते, त्याच्यामधून आपला जन्म होऊ शकतो. मग अगदी कीटकपासून झालं, जनावरांपासून ते अगदी माणसापर्यंत. पण माणूस जसा मरतो ना, त्या ह्याच्यावरच डिपेंड असतं की त्याचा पुढचा जन्म कसा असणार आहे. जसं आपण मागाशी तो रेफरन्स घेतला की जो ज्याची पूजा करतो तो त्याच्याकडे जातो. त्याच कनेक्टिंग याच्यामध्ये माणूस जसा मरतो तो तसा जातो असं. तेच जसे ह्या आयुष्यात जे कर्म राहिलेत त्याच्या हिशोबाने त्याला पुढचं जन्म मिळेल किंवा त्याला ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती मिळेल. तर बरोबर, म्हणजे ज्याचं जसं कर्म त्याला तसा मृत्यू, त्या मृत्यूनंतर त्याला त्याची जर्नी कुठे जाणार आहे. म्हणजे आपण तर इन जनरल डायरेक्ट बोलतो की तू स्वर्गात किंवा नरकात, पण ते तेवढ्यासाठीच लिमिटेड नाही. ते बोलतात 84 लक्ष योनीनंतर मनुष्यजन्म मिळतो. मनुष्यजन्म ह्यासाठी मिळतो की आपण कॉन्शियसली आपले कर्माची आपण चांगले कर्म करू शकतो आणि देवाचं नाव घेऊ शकतो, देवाची पूजा आराधना करू शकतो. आणि मग फायनली हा जो फेरा आहे तो जन्म मरणाचा, तिथून आपण बाहेर पडू शकतो आणि आपण मोक्षाकडे जाऊ शकतो. अगदी अगदी. पण जे जे व्यक्ती ह्या जन्मी पण चुकीच्या गोष्टी करतात किंवा ह्या जन्मीही लोकांना त्रास देतात, वाईट कर्म करतात, त्यांना परत ह्या 84 लक्ष योनीतून जावं लागतं आणि मग त्यांना परत एक मनुष्यजन्म मिळतो आणि त्यांना परत एक चान्स मिळतो. तर विचार कर की एकदा जेव्हा आपण हा
ही संधी गमावतो मनुष्य जन्माची, तर आपल्याला एवढं जास्त काळ थांबावं लागतं परत हे जन्म घेण्यासाठी. तेच बरोबर. त्यामुळे गीतेत तरी भगवंतांनी तेच सांगितलं आहे की म्हणजे तुम्ही म्हणजे देवांची, पितरांची, भूतांची पूजा करण्यापेक्षा माझं पूजा पण करू नका. मला फक्त स्मरण ठेवा आणि तुम्ही मला देऊ पण नका काय, म्हणजे त्यांची अशी अपेक्षा पण नाही की म्हणजे मला हे त्यासाठी द्या. कर्म चांगले करा. कर्म चांगले करा. तुमचं म्हणजे ते असं म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही मला पान जरी दिलं, फूल जरी दिलं, जे काय द्याल ते मला सगळं आवडेल. नाही दिलं तरी चालू आहे, चांगलं आहे म्हणजे असं. आणि त्यात ते पण लिहिलं ना गीतेत की मनुष्य जसं कपडे बदलतो, तसेच आत्मासाठी आपलं शरीर हे एक कपडा असतो आणि ते बदलत राहतं. बरोबर. आत्मा अमर आहे आणि हे जे आयुष्य आहे ते खूप असं क्षणिक आहे. त्याच्यामुळेच ते म्हणतात ना की तुम्ही तुमचं काम नीट करा, म्हणजे कर्म नीट ठेवा. म्हणजे एक श्लोक असाच आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही तुमचं काम जसं ठेवा तसं तुम्हाला तुमचा परिणाम म्हणजे मिळेल तसा. चांगलं काम केलं तर चांगलं मिळणार, वाईट काम केलं तर वाईट मिळणार असं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.